पंढरीचा पोहा आला अलंकापुरीन पंचकोशावरी साधू जण गजबज लाष्टमी पासून पंढरपूर ते समाधी सोहळ्यासाठी बऱ्याच वारकरी मंडळीचा सुद्धा बऱ्याच येणाऱ्या भाविकांचा सुद्धा या बाबतीमध्ये अजूनही गैरसमज आहे। आळंदीची वारी म्हणजे एकादशीन बारसाचा काला झाला की चालले घरी। आपण समाधी सोहळ्यासाठी या वेळेला येत असतो हे लक्षात घ्या आणि तो उद्याच आहे। आज पंक्ती वगैरे झाल्या होत्या पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती। आज जेवणाचा कार्यक्रम होता पिंपळाच्या पारावर। सोहळा उद्या आहे ते सर्वांना प्रमाणपाठ आहे। श्यामबाबा सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला। सर्वोत्तम शब्द पंढरपूरच्या बाबतीत वापरलाय संतांनी। सर्वात उत्तम तीर्थ आहे चंद्रभागा, सर्वात उत्तम क्षत्र आहे पंढरपूर आणि सर्वात उत्तम देव आहे विठोबा। म्हणून हे तिन्ही ठिकाणी शब्द लावाय। सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला। त्याला भूल वैकुंठ पंढरपूर म्हटलेला आहे पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ महात्म्य अलंकापूरचं आहे। वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर त्यावरी थोर महिमाया थोर महिमाया थोर महिमाया त्यावरी थोर महिमाया त्यावरी थोर महिमाया त्यावरी थोर महिमाया हो वैकुंठ पंढरपूर वैकुंठ पंढरपूर त्यावणी थोर महिमाया। म्हणून पांडुरंगाची वारी चुकली तर पांडुरंगाला फारसं वाईट वाटत नाही पण यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला। म्हणून निळा म्हणे जाणून संतन येती धावत प्रतिवर्षी। जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा 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 सकळ ही पुण्य पवित्रा सकळ ही पुण्य पवित्रा सकळ ही पुण्य पवित्रा सरही पुरपवित्रा अग्नि दर्शने होती अग्नि दर्शने होती अग्नि दर्शने होती अग्नि दर्शने होती। धन्य धन्य धरातरी 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 धन्य धन्य धरातरी। जो करील याची यात्रा जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा तो तारील ही सकळ ही गोत्रा सकळ ही पुणे पवित्रा याचनी दर्शने होती सकळ ही पुणे पवित्रा याचनी दर्शने मग अरे हाच आनंद आहे काय। जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळी कुळे पवित्रा याचेने दर्शने होती। पण एक लक्षात घ्या भगवान गर्गचारी गर्ग संहितेमध्ये सांगतायत। मला 3 गोष्टी मी कालही उल्लेख केला। एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः
भगवान म्हणतात मला 3 गोष्टी आवडतात. व्रतामध्ये एकादशी, काल झाली व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे व्रतेषु यदुनंदन एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन. भागीरथीच तीर्थेषु, तीर्थांच्या मध्ये देव म्हणतोय मला भागीरथी नाम गंगा आवडते. का? अरे जिचं नाम घेतल्यानं पाप जळतं तर आंघोळ केल्यानं काय होईल? वाचे म्हणता पाठ आहे तुम्हाला, जाऊ द्या. भागीरथीच्या तीर्थेषु आणि भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. या 3 गोष्टी अलंकापूरच्या यात्रेत आहे की नाही. काल श्रेष्ठ असणार व्रत एकादशी, ज्ञानदेव वैष्णव मोठा, देव भक्तेषु वैष्णव आणि भागीरथीचे तीर्थेषु. तिकडे जायची गरज नाही. येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, त्रिवेणी गुप्त असे, भैरवा पासू भागीरथी वसे, भैरवा पासू भागीरथी वसे, भैरवा पासू भागीरथी वसे, भैरवा पासू भागीरथी वसे, पूर्वपत्निका माया दिसे, पूर्वपत्निका माया दिसे, पूर्वपत्निका माया दिसे, पूर्वपत्निका माया दिसे. पार्वती भगवंताला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी गर्गाचार्यांनी सांगितलं. भक्ताच्या मध्ये वैष्णव, ज्ञानदेव वैष्णव मोठा. व्रता माझी एकादशी काल झालं. भागीरथीच्या तीर्थेषु त्रिवेणी गुप्त असेन, भैरवापासून भागीरथी वसे. या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून यात्रे अलंकापुरा येतील ते आवडती विठ्ठला. हे वेल्डिंग करायचं. विठ्ठला ज्ञानदेव वैष्णव मोठा. अरे मोठा कोणाला म्हणतात? घरातला करता पुरुष गेला नलवडे पाटील, अख्खं घर रडत. का? घरातला मोठा गेला, घरातला मोठा गेला, घरातला मोठा गेला, अख्खं घर रडत. थोडा मोठा गेला गाव रडत. त्याच्यापेक्षा मोठा गेला तालुका रडतो. अजून मोठा गेला जिल्हा रडतो. अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो. अजून मोठा जाऊ द्या जगातले माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. ते संत ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल या संबंधाने आपण इथे आलो. कालाही करायचं आहे बरोबर वेळी सांभाळायचे. नलवडे पाटील राहिली कसर तर तिकडे मुंबईकडे काढून टाकू आपण. आणि काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बरं का गंभीर महाराज, गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. गोकुळात. आणि गोकुळात भगवान श्रीकृष्ण होते 11 वर्षे 52 दिवस. तिथून पुढे मथुरेला गेले, राहिले 18 वर्षे 7 महिने. आणि मग द्वारकेला गेल्यावर 95 वर्षे. असं एकंदर 125 वर्षे श्रीकृष्ण भगवान पृथ्वी तलावर आहे. 125. त्याच्यात 3 टप्पे पडले जाधव महाराज. पहिला टप्पा गोकुळातला आहे, तो 11 वर्षे 52 दिवसाचा. मग मामाच्या गावाला गेले, मामा मारला, आजोबा बसला राज्यावर. मग तिथं थांबले 18 वर्षे 7 महिने. मामाचं गाव आहे. आणि तिथून गेले द्वारकेला, तिथे राहिले 95 वर्षे. 95, 18, 11 वर्षे 12 महिने, 11 वर्ष ते 52 दिवस, हे 18 वर्षे 7 महिने. एकंदर सगळ्या हिशोब होतो 125चा. 95 आणि 30 हिशोब झाला ना. 18 वर्षे 7 महिने, 11 वर्षे 52 दिवस, धरून घ्या ना 30.
आणि ते 95. पाहतो काय माझ्याकडे 125 वर्षे भगवान श्रीकृष्ण. असा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी झाले तेव्हा 90चं वय दिलं. 90च्या वयामध्ये ड्रायव्हिंग चालू होती लढाईतली. हे आहे का ट्रॅक्टरवरच उतरलं जिबड्यावर बसलं. युद्धातली ड्रायव्हिंग 90च्या वयात अर्जुनाच्या रथावर सारथी. बरं पलीकडच्या पार्टीला काही कमी नव्हते ना. युद्धाच्या वेळी भीष्माचार्याचं वय 180 होतं आणि द्रोणाचार्याचं 125 होतं नलवडे पाटील. तरी 2 म्हातारे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते. मी का सांगतो हे 95 वर्षे द्वारकेला होते तरी संत प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने मथुरेला होते तरी अभंग नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस त्या कालावधीत जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे 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 केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. कन्हैयालालजी महाराज गोकुळात जे चरित्र केलं देवानं त्याचं उच्चारण करायचं. गायन ते लीळा चरित्र प्रमाणे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गायन ते लीळा चरित्र प्रमाणे राखिले सवंगडे सहित गाई राखिले सवंगडे सहित गाई. गायन ते लीळा चरित्र प्रमाणे राखले सवंगडे सहित गाई राखले सवंगडे सहित गाई. गायन ते लीळा चरित्र प्रमाणे राखले सवंगडे सहित गाई राखले सवंगडे सहित गाई. गायन ते लीला चरित्र पवाडे राखिले सौगडे सहित गाई. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. एकदा गोकुळातून देव गेले पुन्हा त्या चरित्रात ती मजा नाही जी गोकुळात होती. सर्वांना माहिती आहे श्याम बाबा गोकुळ सोडलं गोकुळ सोडलं गोकुळ सोडलं गोकुळ. अरे सर्वांना पाठ आहे पण गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं. नुसतं गोकुळ सोडलं नाही वृंदावन सोडलं यमुना सोडली गोवर्धन सोडला गायी सोडल्या सगळे गोपाळ सोडले
ज्या मायनं बोटाला धरून चालणं शिकवलं ती यशोदा सोडली. ज्या बापानं लालन पालन केलं 12 वर्ष तो बाप सोडला. खांद्यावरची घोंगडी सोडली, गाय राखायची काठी सोडली, मायनं बांधून दिलेला मस्तकाची पट्टीन मोराचा पीस सोडला. आणि जेव्हा कमरेला खोवलेली बासरी सोडली, जगाचे अश्रू पुसणारा भगवान ढसा ढसा रडला. पुन्हा नाही बासरी वाजवली. अर्जुनाच्या रथावर युद्धात शंख वाजवला, बासरी नाही. बासरी सोडताना जगाच्या बापाला रडू आवरलं आणि अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. अजूनही का ती केवळ बासरी नाही श्याम बाबा, मुरली नो है केवळ, मुरली नो है केवळ बाण, मुरली नो है केवळ बाण, तिने हरिनाम माझा प्राण, तिने हरिनाम माझा प्राण, सोडून धरले रान, संसार केला दाना दीन, संसार केला दाना दीन, संसार केला दाना दीन. मी वृंदावनी गेले आहार सावरिया, सावरिया आहार सावरिया, कशी वाजवली मुरली आहार सावरिया, आहार सावरिया, आहार सावरिया, कशी वाजवली मुरली आहार सावरिया. संसार केला दाना दीन, मी घरधंदा विसरले. सगळे गोकुळ पागल केलं ज्या मुरलीच्या बळावर. गाई व्याघ्र एके ठाई झाली, तृण यमुना माळ, यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. ज्या मुरलीच्या नादानं यमुना थांबायची. प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, मुरलीचा नाद भरला पती सुखाचा विसर पडला, पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा वेग लागला, याच्या मुरलीचा वेग लागला. नंद नंदन, ओ नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंद नंदन मुरलीवाला, नंदन मुरलीवाला, हा कळस झाला बघा श्याम बाबा. पती सुखाचा विसर पडला. ही ताकद ज्या मुरलीमध्ये आहे. यमुना माय जाग्यावर थांबायची, स्थिर स्थिर वाहे. गाय आणि वाघ एका ठिकाणी, तृण चारा चरू विसरली. देव निघून गेल्यावर आमच्या कन्हैयालाल महाराजांनी मला आमच्या लहानपणी बरंच लिहून दिलं. लहानपणी म्हणजे संस्थेत आलो, पहिल्या वर्षाला होतो. बाबा रुंदावून आले, मला ते आवड होती. लिहायचो बाबाला संध्याकाळी पाठ करून सांगायचो. म्हणले कमाल आहे, मी लिहून दिलं सकाळी तसंच पुन्हा ते जमतंय. देव निघून गेल्यावर एक आंधळा, बरे का, आंधळा गोकुळ यायचा. गोकुळामध्ये
पीठ मागायला, आणि पीठ मागायचं साधन म्हणजे तो बासरी वाजवायचा. बरं एवढं ते वेगवेगळे. विंचू सर्प पवित्र खाणी, त्यासी देखता मारिती प्राणी, त्यास जतन करुणी उदर पोसिती गारुडी. आपण मारतो सापाला, पण त्याच्या पोट भरायचं साधन आहे ना ते. त्यासी जतन करुणी उदर पोसिती गारुडी. कोण कशाच्या बळावर जगेल. आणि म्हणून ते सगळे तुम्हाला माहिती आहे. ते शंकर देवरे गोसाई झाला, सांगुणाच्या वाड्या गेला जी. तसं तो हा बा जमला, आता जमला. तसा तो एक आंधळा सुरदास भगवान गोकुळ सोडून गेल्यानंतर पीठ मागायला यायचा, त्या गल्लीत यायचा गोकुळातल्या, आणि पीठ मागण्यासाठी बासरी वाजवायचा. बासरी सगळ्या गोपिका गोळा व्हायच्या बासरी वाजल्यावर, आणि त्या रडू रडू म्हणायच्या, सुरदास येत जा बाबा, तुला आम्ही पाहिजे तेवढं पीठ देत जाऊ, फक्त विनंती आहे बासरी वाजवत जाऊ नको. लालन एक विनय सुनिये. कोण? गोपिका. मी बासरीसाठी सांगतो. लालन एक विनय सुनिए अब मोरे गलीन में आई ना, आई तो करुणा करकी मीठी बंसी बजाई है ना. येत जा, फक्त बासरी वाजू नको. मी का सांगतो, ज्या बासरीच्या नादानं अख्खं गोकुळ पागल केलं, ते बासरी ठेवताना जगाचा बाप रडला. विरह सहन होईना. एक प्रसंग सांगतो श्यामबाबा. आहे अजून 1 तास आहे. आणि अजून काही समाज मला वैतागला नाही. नलवडे पाटील मनसमोरच चालू आहे. सुडके बाबा म्हणतात आमची तारीख घ्या. श्यामबाबा त्या दिवशी मजा आली. आमचे श्यामबाबा असले म्हणजे प्रमाणाची रेल चला बस. म्हणून त्यांना म्हटलं बसू नका. प्रेमाचा आमचा प्रेमाचा हक्क आहे संस्थेच्या नात्यानं. विठ्ठल विठ्ठल जसं बासरी ठेवताना नलवडे पाटील जगाचा बाप रडला ना, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी त्यांचा 1-2-3 मिनिटात प्रसंग सांगतो. शेवटचं भजन पंढरपूरला झालं बरं का जाधव महाराज. शेवटचं भजन खंजेरीवर भजन. राष्ट्रसंत. राष्ट्रसंत का? आता कोणी लावत असेल तो भाग जाऊ द्या, पण राष्ट्राकरिता जन्मभर भजन केलं म्हणून राष्ट्रसंत. बसून जा ना, तुम्हालाच पाहतात लोक सगळे उशिरा येऊन. विठ्ठल विठ्ठल बरं अनुकूल काय नाही कन्हैयालाल महाराज. गोऱ्या लोकांचा जमाना आहे, त्याच्यात भजन कडेकोट बंदोबस्त असायचा, पोलीस यंत्रणा असायची. कितीतरीदा अटक झाली, कारण ते जवान पोरांना खवळून द्यायचे. राष्ट्रसंत खंजिरीच्या बळावर. पहिल्यांदा या पुंडलिक बाबा आटण्याव, त्यांना ते मराठी कळत नाही, मारवाडी. आटण्याव ते काय हे जुने आहे भाऊ. जमदाग्नी महाराज. बसा बाबा. आले सगळे जुने झाले. अरे आता काय बोटावर मोजण्या इतके राहिले गुरुबंधू. बसा बाबा. विठ्ठल विठ्ठल गरम बाबा, पण तेवढाच मवाळ आहे. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. स्वाभिमान आहे आम्हाला. ते पोलीस असायचे ना इंग्रज सरकारचे, खंजिरीवर थाप मारून राष्ट्रसंत पहिलं त्यांना सांगायचे, अंग्रेजो. तर थोडं जातो मी मोजरीला, आमच्या भागातलेच आहे राष्ट्रसंत. अंग्रेजो, भारत को कमजोर मत समझो. ये मत समझना कि हमारे पास एटम बम है, मिलिट्री है.
अरे हमारे पास भी है, अगर दिखाई नहीं देती होगी तो ये तुकड़ू जी बताता है। पत्थर के हम बनाएंगे, भक्त बनेगी सेना। खंजिरीवर हे दगड दिसतात ना तुम्हाला, दगड याचे आम्ही ॲटम बॉम्ब करू। जेवढे आमचे भक्त पुढे बसले ना, ही मिलिटरी होईल। हा ना, पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना। और ये भूल मत करो, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। त्यांचं भजन ते तरुण खवळून उठायचे खालचे, ते जुनं सांगतो मी। हा, चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है। उठो जवानों बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है। आणि मग अटक व्हायची, त्याचं नाव राष्ट्रसंत विठ्ठल। ते हनुमान, जुने हनुमान मैदान पंढरपूरचं, तिथं त्यांचं भजन आषाढीच्या एकादशीला, बरं का जाधव महाराज, त्यांच्या आधी प्रचंड गर्दी असायची। शेवटचा काळ त्यांना कॅन्सर झाला, 2 माणसांनी धरून आणला आवरगड महाराज स्टेजवर, खंजिरी पुढे आणून ठेवली। सर्वांना माहिती होतं नलवडे पाटील आता भजन होत नाही, 2 माणसांनी धरून आणलं। ते शेवटचं भजन त्यांच्या जीवनातलं। समाजाला हात जोडले, समाजाने टाळ्याचा कडकडाट केला। 1 तास भजन केलं, ते त्यांच्या जीवनातलं शेवटचं भजन। 1 तास भजन संपलं, श्यामबाबा खंजिरी ठेवली, राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज ढसा ढसा रडला, खंजिरीवर डोकं आपटलं आणि वराडच्या भाषेत खंजिरीला सांगतायत, मायबाई, त्यांची भाषा खंजिरीला, मायबाई समाजासाठी खूप बदललं तुला जन्मभर, आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर। मी का सांगतो हे, जसं खंजिरी खाली ठेवताना विरह सहन झाला नाही राष्ट्राचा संत तुकडोजी महाराज धुनके देव देव रडला, तसा जगाचा बाप बासरी ठेवताना रडला। म्हणून जोपर्यंत हे आहे, मुरली आहे, काठी आहे, घोंगड आहे, गायी आहे, पेंड्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, हे सगळे गोपाळ आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, गोवर्धन यमुना, तोपर्यंत या चरित्रात खरा प्राण आहे। म्हणून काल्याच्या कीर्तनात उल्लेख आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। गोकुळामध्ये जे चरित्र त्याचं उच्चारण करायचं आहे। सर्वांना पाठ आहे, भगवान कृष्णजीचा जन्म मथुरेत झाला असला तरी प्रागट्य मात्र गोकुळात आहे। प्रगट भयो भगवान गोकुलमो, मला काही येत नाही पण तू सांभाळून घ्यायचं बस। प्रगट भयो जन्मलियो मथुराम, मथुरेत जन्म आहे, रात्री 12 वाजता। मी त्यावेळेला सांगितलं कन्हैयालालजी, हे 2 देवाच्या मध्ये विरोधाभास आहे, राम आणि कृष्ण, नावापासून विरोध आहे। राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही, क ला अर्धा र, न ला अर्धा श, असा वेल्डिंग केला कृष्ण, राम सरळ आहे। एकमेकाच्या विरोधात, रामाचा जन्म चैत्रात, याचा श्रावणात, हे पावसाळ्यात, हे उन्हाळ्यात, हे शुद्ध पक्षात आणि ते वद्यात, हे दिवसा आणि ते रात्री, हे राजवाड्यात, ते येरवड्यात, आहे का नाही? रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा तनु घन श्यामा निजयायुध भुजचारी, भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी। चतुर्भुज रूप रे गंभीर बाबा, चतुर्भुज रूपात प्रभू प्रगट झाले। माय कौसल्या नाराज झाली,
माता पुनि बोली सोमती डोली तजहुता तयह रूपा जैसे सुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनूप। लहान झाले, अब तो अच्छा लगता है माँ? नहीं। क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे। क्या करूं? छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो, रोदन ठाणा। आणि मग एक दासी पळत आली. नलोडे पाटील बघितलं, माय कौशल्याला बाळ घालून ती पळत गेली दशरथजी पर्यंत. जय हो महाराज, महाराज जय हो, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनि गाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुनि मन राजा जाई बुलाए बजाओ बाजा. आदेश दिला और जाओ बाजे बजाने को लगाओ. अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. भर दुपारी एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नवबदा, 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 बाई कशाचा नवबदा. पुत्र झाला दशरथ, झाला दशरथ, पुत्र झाला दशरथ, झाला दशरथ. चला चला तेथे जावो, कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जावो, कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे, नाहीतर तुकोबारायच्या गाथ्यात शोधाल नाही सापडायचा. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथ. चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. रामाचा जन्म झाला आणि प्रचंड गर्दी. तस कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या यष्टीनं आळंदीला आली. घ्या पुंडलिक बाबा पेढे, गंभीर बाबा पेढे घ्या, का मला बाळ झालं असं वाचलं. अरे रामाचा जन्म झाला तर मायबाप आनंदात आहे, कृष्ण जन्म झाला तर मायबाप टेन्शन मध्ये आहे. सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी, सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी. सासरी कळला माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल. जनी कौसासी माझ्या बाळासी मारिल, माझ्या बाळासी मारिल, चिंतेत आहे. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, सणी कंसासी कळल, माझ्या बाळासी मारिल. विरोधाभास चरित्रातला. आता हे आम्हाला काही वाटत नाही. माझे सगळे मोठे मोठे बंधूही बसलेले आहे, समवयस्कही बंधू आहे, धाकटेही आहे. आता बसायचं आहे तेही आहे. इथे कोणीच कमी नाही. आमच्या संस्थेचा नियम आहे, एका भावानं बोलायचं आणि बाकीच्यानी त्याचं कौतुक करायचं, याच्यापेक्षा काही नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. इथे लपवा लपवा जगजेठी हा एक. दुसरा
राम प्रभूचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी. किसनरावचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन आणि म्हणून एक बाणी एक पत्नी एक वचनी रामचरित्राचं आचरण. अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन या चरित्राचं उच्चारण. चरित्र ते उच्चारावे. ते सगळे पुढचं माहिती आहे तुम्हाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला इथे प्रेम कळतं बरं का. अरे उठला सुटला व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार आई 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 अरे ठीक आहे आईचं प्रेम आहेच. तुमच्या विरोधात बोलत नाही. तुम्ही सगळ्या लाडक्या बाईनं आणली कमळ्या बाई. आणा लिख बाबा. नीट पण आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बापाचं आहे. माझ्यावर लाल डोळे करू नका. जास्त राग येत असेल माझा तर तुम्ही डोळे लावा. आणि प्रत्येक माऊलीला माझं आव्हान आहे तिनं आपला आपला बाप आठवा. मग कळेल बापाचं किती प्रेम असते. पुंडलिकराव एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल पण लेकीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम. हे निस्वार्थी प्रेम आहे बापाचं आणि मुलीचं. काही स्वार्थ नाही. निस्वार्थी प्रेम रडवतं. मुलाला स्वार्थ आहे ते म्हणतं काही नाही 10 वर्ष त्रास आहे म्हातारा मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा करे मारा मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा तो भी प्यार करते हैं. बरं का गंभीर महाराज तुम्हाला मुलगी आहे ना बस लक्षात ठेवा. सर्व सहन करेल मुलगी पण बापाचा अपमान तुम्हाला अनुभव आहे श्यामबाबा. बापाचा अपमान मुलीला सहन होत नाही. तिच्या बापाहून बोलू द्या सासरी मग उभी राहते. बरं का सासूबाई मोल मजुरी करणारा बाप आहे माझा पण इज्जतदार आहे. एक दिवस राखेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार पण खबरदार माझ्या बापाचं कधी नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे. मरायच्या वेळेला खाली टाकतात तेव्हा बाप मुलाकडे पाहून रडतो मरतो बाबा तुमचं चांगलं आहे रे पण माझी ताई खूप दुःखी आहे रे सासरी. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही रे. जाताना माझ्या खोलीत अर्धा तास येऊन रडायची बाबा मला सहन होत नाही आता मी आत्महत्या करते. या 10 वेळेला मी तिचे अश्रू पुसायचो बेटा हे दुःख जाणार आहे असं करू नको. तुझा सासरा तुझी सासू दीर सगळे त्रास देतात मला माहिती आहे पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या पोटी जन्माला आलेले 2 हिरे माझे नातू गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा. माझ्यासाठी जगली रे. कोणीतरी जा माझ्या लेकीला ना एक शब्द बोलू द्या मग मला मारू द्या. लक्षात घ्या हे निस्वार्थी प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून काकणभर जास्त प्रेम आईपेक्षा बापाचं आहे. हा प्रसंगात लक्षात येईल. हे मायचं प्रेम नाही का. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठी. माय देवकीचं प्रेम आहे इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे मध्यरात्र अंधार विजाचा कडकडाट मुसळधार पाऊस सोसाट्याचा वारा यमुनेला पूर तरी बाळाला टोपल्यात घेतलं गळा इतक्या पुराच्या पाण्यातून गेला आणि तिथे ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. बापाचं कुठं प्रेम. घेऊन वसुदेवे गोकुळा नेले घेऊन वसुदेवे गोकुळा नेले घेऊन वसुदेवे गोकुळा नेले घेऊन वसुदेवे गोकुळाने यशोदेने खेळविले गे बाईये यशोदेने खेळविले गे बाईये ब्रह्म पैसे वेडावले 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 गे
कारखानाच आहे आमच्या भावाजवळ. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडचा बाबा तिकडे नेला. हा झालं पाऊण तास आहे. इकडे आणली. हे कळालं रडण्याच्या आवाजावरून. कंसाला सांगितलं. वैरी जन्माला आला. कंस आला. उचललं मुलीला. वेळ कमी असल्यानं पुंडलिक बाबा लगेच उचललं. माय देवकी रडली. दादा अरे आतापर्यंत 6 लेकरं मारले रे, कधी विरोध केला का बाबा? एवढी मुलगी तरी राहू दे. काय सांगताय तर देवके? पुढे पुढे चालून जर मुलीचा मुलगा झाला माझ्या बापानं मरायचा नाही. पाय धरला, गरगर गरगर फिरवलं. आदळणार हातातनं निसटली. आणि मग तिचे उद्गार आहे. माझ्या घातावर टपला का? अरे माझ्या आधी तुझा वैरी जन्माला. कृष्ण गोकुळी तुझं लागी तुझं लागी वादी उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. उपजला माझा आधी. उपजला माझा उपजला माझा जाधव सरकार माझ्या घातावर टपला का? तुझा वैरी जन्माला आला माझ्या आधी. लागी वधी उपजला माझा आधी. तो गोकुळात वाढत आहे. थांबा वेल्डिंग सांगतो मी. गोकुळात वाढत आहे पुंडलिक बाबा. हे मायेच्या तोंडून कंसाने ऐकल्यावर दुष्टा तुझं लागी वधी उपजला माझा आधी. अरे तुझा वैरी माझ्या आधी जन्माला आला. तो गोकुळात वाढत आहे. मायेच्या तोंडून ऐकल्यावर दुष्टा चळकाप सुटला. काय ऐकलं? कृष्ण गोकुळी जन्मला. हे ऐकलं मायेच्या तोंडून आणि म्हणून दुष्टा चळकाप सुटला. बरं एका नाण्याला 2 बाजू असतात. सर्वांना एका वेळी आनंद होत नाही नलवडे पाटील. एक पार्टी डीजे लावून गुलाल टाकू टाकू नाचत असते तर दुसरे मशीनला दोष. आपलं काय म्हणतात सगळे कीर्तन पाठ आहेत. देवाचा अवतार होय. दासा सुख दैत्या भय. काही उदास होऊन बसतात. एकमेकावर चिडतात. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचं 90%, पलीकडचं 95% का बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. मग माझं डिपॉझिट का जप्त झालं? हे तिकडे गुलाल. हा ना ठरलेलं आहे. सर्वांना एका वेळी आनंद नाही. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखुनी सबळे. पापिया फुटती डोळे डुडुळ्याचे. सूर्याचा उदय झाला की सर्वांना आनंद आहे.
पण दुःख गुबडाला आहे ते म्हणतं दिवसभर दिसत नाही आपल्याला. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुने निकृष्ट. पहाट व्हायला आली की जगाला आनंद आहे, पण चोरट्याची टोळी चिंतेत आहे. का कोंबडं तर ओरडलं रे, अजून भिंत फुटली नाही. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुने निकृष्ट. म्हणून ते मी सांगितलं होतं गंभीर महाराज, कॉलऱ्याची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. सुडके बाबा सगळे गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं श्यामबाबा. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. वल सरपण येड्या बाबळीचं डबल भावात विकत होतं येड. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं एकाच वर्षात टाटा सफारी घेतली. दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. म्हणला काय दिवसभर पुढ्या बांधतो, माशा आघात बसतो. 27 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच. ते गेल्या वर्षी लोणावर फिरायचं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय. म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं, काही बँकेतून कर्ज काढलं, काही शेत विकलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं नरोडे पाटील. कुठे? स्मशानाच्या शेजारी मोठा बोर्ड लावला. आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड, पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2024 ला दुकान ओपन केलं. पण नोव्हेंबर महिन्याची 27 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं, दुकानवाला दुःखी झालं. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या. नामा मने भय लागले से ध्यान, नामा मने भय लागले से ध्यान. चराचरी कृष्ण दिसत से, चराचरी कृष्ण नामा मने लागले से ध्यान, नामा मने लागले से ध्यान. चराचरी कृष्ण चराचरी लागले से ध्यान. चराचरी कृष्ण असं सांगतात. वर्णातलं जिरं जरी बघितलं, जिरं ते काळं असतं, तरी त्याला जिऱ्यात कृष्ण दिसत होता. कधी तर झोपतून उठायचा, मी तिथंच होतो. आला आला मज मारावया, उगाच वेल्डिंग होते का आमचं. आला आला मज मारा, याला म्हणतात दुष्टा चळकाप सुटला. बस इथपर्यंत आलो आपण. आता वेळ थोडी आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. मथुरेत दुःखाला पारावार नाही, पण गोकुळात सुखाला पारावार नाही. काय कारण? कृष्णाचा अवतार होता, कृष्णाचा अवतार कृष्णाचा
बरोबर करू आपण, गंभीर मानत, तुम्ही काळजी करू नका. तिकडे मथुरा, इकडे गोकुळ, तिकडे दुःख, इकडे सुख, तिकडे दुष्टा चळकाप सुटला, इकडे आनंद करती घरोघर. काय कारण? एकच कारण, होता कृष्णाचा अवतार. हे त्याचं उत्तर आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्याभय. हो, पण त्यांना आनंद झाला हे कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्याची कृती सदाना बाबाचे गाती, 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 प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचती, होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंद नाचती, होता कृष्णाचा अवतार, अवतार होता कृष्णाचा अवतार. सदाना बाबाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचती, बाबाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचती, गोकुळात आनंद झाला. नलवडे पाटील कशावरून? त्यांच्या कृतीवरून. श्यामबाबा त्यांची कृती काय? आनंद व्यक्त करण्याची दोन पद्धती आहे. त्याचं नाव घ्यायचं असते आणि नाव घेऊन नाचायचं असते. 20 तारखेच्या संध्याकाळी पाहिलं ना का तुम्ही? आपलं ते विचार तसंच झालं ना. अमोक अमोक याला म्हणतात नाम वाचे गाती. आणि पुढे गुलाल टाकून फुल, फुल शब्दावर जास्त जोर द्या, फुल नाचायचं. त्याचा नामोल्लेख करायचा असतो, नाचायचं असते. हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. गोकुळात सदा नाम वाचे गाती आणि प्रेमे आनंदे नाचते. नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली, नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली, नाचती आनंद कल्लोळी, संत नाम नाचती आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. कलिकावर घातली काची, एक एक हुन पडली रे, आनंद झाला आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली, नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली, नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली, नाचते आनंद कल्लोळी, पवित्र गाणे नामावली. शब्द त्याच्यात बसवायचे असं ना. पवित्र लांबला की गेलं पुढं. ए संतोषा,
नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आवडीने मनाच्या आनंदी आवडीने मनाच्या आनंदी आवडीने गायनाचे मोरे आपुलिया छंदे गायनाचे मोरिया छंदे गायनाचे मोरे आपुलिया छंदे गायनाचे मोरे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने मनाच्या आनंदी आवडीने मनाच्या आनंदी आमच्या संस्थेची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवायसाठी. आता अभंग घ्यायचा सोडून द्यायचा शेवटच्या चालीला वापरायचा. तिने जमत लाड हे ठोकाडा की नाही झालं गाय नाच पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका तयाचे दर्शन होईल का तयाचे दर्शन होईल का नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका तयाचे दर्शन होईल का दर्शन होईल का नाचती कृष्णा पुढे गोपिका नाचती कृष्णा पुढे गोपिका. वा श्याम बाबा वर्षातून इथं तरी थांबत जा आजच्या दिवस. त्यांच्याही मागे व्याप वाढवला त्याने. नाचते कृष्णा पुढे गोपिका सदानाम वाचे गाती प्रेमे आनंदे ना. हो पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे मोजता येत नाही पैसे त्याला विचारा चालतो का रे कामाला हाजरी सांगा हाजरी. आधी हाजरी विचारत आणि मग कामाला येतं असा जर नियम आहे तर सदा नाम वाचे गातीन प्रेमे आनंदे नाचती. आनंद नाचण्यामध्ये नाम घेण्यात त्यांना फायदा काय. तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष तुका म्हणे हरती दोष ओ तुका म्हणे हरती दोष 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 माने हरती दोष तुका माने हरती दोष तुका माने हरती दोष तुका माने हरती दोष तुका माने हरती दोष. आनंदाने करीती घोष 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 आनंदाने
होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती. फायदा काय? हरती दोष. अरे एवढे दोषच नाही जेवढी ताकद नामात आहे. यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे, दोष वखदासी नाही. औषधालाही दोष न ठेवण्याची ताकद नामात आहे. म्हणून आनंदाने करती घोष, फायदा तुका म्हणे हरती दोष. परत आलो आता सर्व श्रोते मायबापाला, वारकरी मंडळीच्या चरणी प्रार्थना आहे, फक्त कोणी मधून उठू नका. 1 मिनिट सुद्धा पुढे जात नाही. पण काहीला चाल सुरू झाली की वाटतं आता कशाला टाइमपास चालले घरी. तसं करू नका. हे आपले नियम आहे. कीर्तनाच्या आधी कीर्तनातून निघून जाणं म्हणजे हा आपल्या संप्रदायाचा अपमान आहे. नियम सांभाळा. आपण नाही तर कोणी सांभाळायचे नियम. बरोबर तिकडे शेवटपर्यंत बसलेले असतील त्या सर्वांना विनंती आहे, माऊलीला आनंद होईल. कारण हे काल्याचं कीर्तन आहे, सोयीनुसार घेतलेलं. मुंबईकरांना व्यापामुळे वेळ मिळत नसल्यामुळे आपली एकादशी सकाळी द्वादशीचं झालं की काल्याचं कीर्तन की रात्रभर गाडीनं जाऊन आपापले उद्योग सुरू, अशी पद्धत मामांच्या जवळ विनंती करून सुरू केली. हुशार मंडळी आहे, ती परंपरा चालू आहे. म्हणून आरती करावी लागणार आपल्याला. आरती होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपला हे शब्द कानी येईल तेव्हा प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत सगळे उरकायचं आहे. मला वाटते अजून 26 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. त्याच्यात मधली चाल, पुढचं कीर्तन, आरती सगळे झाल्यावर बरोबर 8 वाजतील. माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा हात वर करा सगळे. शूटिंग वाले, अरे हे पाय भाऊ आनंद आहे. टाटा बिर्लाला तरी आहे का रे भाऊ हे आनंद. एवढं घे, एवढं घे राजा. आणि भाषणाच्या टाळ्या नाही, भाषणाच्या नाही, ते होऊन गेला कार्यक्रम. आता भजनाच्या एका तालात हार घालायची घाई करू नका व्यापारी मंडळी. एवढा आनंद होऊ द्या. विठोबा रखुमाई. एक थांबा, एक टाळ वाजू नका, टाळ वाजू नका. हा हात वर. एक शाबास. एक हा एक जरा ताकद लावा. विठोबा रखुमाई. अवतार आनंद करते घरोघर. गंभीर महाराज, रांगण्यापासून चरित्राचा प्रारंभ झाला बरं का श्याम बाबा. रांगत रंगणे चोळलो, रांगत रंगणे चोळलो, आऊनी धरती गौरणी, आऊनी धरती गौरणी, बांधती चरणी निगारा, बांधती चरणी निगारा. यशोदे साजनी, यशोदे साजनी, तुझ अक्षरे कमाल के नवर के साजन. कृष्ण येती गाराणी. गाराणे सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. गवळणी सांगती गाराणी, आला चक्रपाणी.
पोटवर सोसू धिंगाणा. कन्हैयालालजी ऐकून घेईना यशोदा. आणि माय कधी बाळाच्या बाजूने बोलते तिलाच माय म्हणतात. सगळ्या गावाला त्रास देणारं लेकरू असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या तर पाटलीन वाड्याच्या दारात उभी राहून कमरेवर हात ठेवून त्याच महिलावर रागावते. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने. बाळ दिसते गोजिरवाने गे बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता गावाने ग गोकुळच्या नारी श्रीरंग मागावे लागे. श्रीरंग मागावे लागे. श्रीरंग मागावे लागे. श्रीरंग मागावे लागे. मायच रागवायची. बरोबर बरोबर आहे बाबांचं. ती पाटलीन त्याच महिलावर रागावते. तुम्हाला का लेकर तुम्हाला लेकर एक एकला 10-10 12-12 लेकर माझं एक नाही सपादत का. याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसतं समजावती सावत्र असेल. यशोदा काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. वयाचा तो विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे का लटकाच घे ताळ गे गोकुळच्या नारी. सावळाची म्हणा माझा गे गवणीत खे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. मग आम्ही काय करावं. तुम्ही एवढंच करा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी. तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी. बस इथपर्यंत झालं बरं का गंभीर महाराज. पण घरी गड्या झपाट्यानं चाललं. घरी खोड्या करायला सुरुवात झाली. मग यशोदा लक्ष कृष्ण्या चुकीचं नाही गाव करायचं. बिरिंदर आहेस तो. देवाच्या लक्षात तो पकडा गया. कान धरले. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव आहे ना श्याम बाबा त्याच्यात बदल होत नाही. त्याला स्वभाव म्हणतात. मराठी भाषेत म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय नाही. मेलं तरी नाही जात. जित्याची खोड स्वभाव. अरे 30 वर्षे ड्रायव्हिंग केलेला ट्रक ड्रायव्हर कोंबडीचं पिलू मरू दिलं नाही. टायर खाली तो सिनेमा बघायला गेला. 1.5 तासाने सिनेमामध्ये 2 ट्रकचा अपघात दाखवला. 90 ट्रक तिकडून 80 इकडून ट्रकवर ट्रक आदळणार तसा ड्रायव्हर उठला थिएटर मध्ये आणि पुढच्या प्रेक्षकाच्या खुर्चीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढ. काय करतो रे. ब्रेक. थिएटर मध्ये ब्रेक. याला स्वभाव म्हणतात. आधी होता वाघ आधी होता वाघ आधी होता वाघ आधी होता वाघ झाला बाग स्वभाव
स्वभाव आहे. तसं यशोदा म्हणले कृष्णा तू किती उठा बशा काढल्या तरी तुझ्या खोड्या करणं थांबणार नाही. मग काय करू? गावात राहू नको. बसा. भंडारा डोंगरासाठी चाललाय झटना. काय आला जमला. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधडा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाई उभ्यानं गवर तोडायच्या, रवंत करीत बसायच्या, जेवायला यायचं ना. जेवायला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ. खेळात रममान झाले. पण एकानं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. 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 सारोळी सकळ रोणी जो आहे घे गोपाळ घे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोरा. 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 बरोबर आले तुम्ही. भक्त पुंडलिकाचे नातू आहे ते. झाली आता वेळ म्हणत. आता 10 मिनिट राहिल्या. त्याच्यात सगळे बसवायचं आपल्याला. आता ते हे आले का हरिहर महाराज घुले आले का इथे? आहे का कुठे? नाही आले ना. असेल तर स्टेज कडे या. ते प्रकाशन करायचं आहे म्हणून त्यांनी ते ग्रंथ काढा. असले तर मला भेटून गेले म्हणून मी उल्लेख केला. पा असले तर. तसं काही आग्रह नाही. असले तर असेल त्याच्यासह नसेल त्याच्याशिवाय म्हणते आना शिदोऱ्या. जमतात. जमलं का नाही? देबरद वेणुम जठरपटयो शृंग वेत्र कक्षे वामे पाणव मसून खरं फलानेंगुलशो तिष्ठन मध्ये सोपरिसृतो हास्य स्वर्गे लोके मिच्छन्ति पूजेन्ति भुक्बाल केली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल. काल्याचा अभंग नंतर आरती. सर्व झाल्यावर 2 मिनिटात विश्वस्तांच्या वतीनं कोणीतरी आभार मानतील आणि मग मी म्हणेल आता कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकानं उठायचं. एवढं झाल्यावर 8च वाजलेले असतील एवढा विश्वास ठेवा. हा ना. जमतंय आता. पुढचं सगळे कळलं शांबाबाई ना. विठ्ठल जय जय